नीटचा निकाल येण्यापूर्वीच नांदेडमधील एका कोचिंग क्लासेसने अपकमिंग रिझल्ट म्हणून जाहिरात करून ती जाहिरात व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली। ही जाहिरात सध्या व्हायरल होते आहे। नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतून आपले विद्यार्थी कसे गुणवंत आहेत याची जाहिरातबाजी केली जाते आहे। बघूयात। पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द झाली आहे असं असतानाही नांदेड शहरात सोशल मीडियावर अपकमिंग रिझल्ट आणि अपकमिंग टॉपर म्हणून एका विद्यार्थिनीचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलीचा फोटो पोस्टरवर छापण्यात आला होता त्या मुलीच्या कुटुंबाची पेपर फुटी प्रकरणात चौकशी झाली होती। चौकशी करण्यात आलेल्या मुलीला केमिस्ट्री या विषयात 180 पैकी 180 गुण मिळाल्याची ही जाहिरात आहे। त्या कुटुंबानं 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याची चर्चा नांदेडमध्ये आहे। असं असतानाही क्लास चालकानं जाहिरातीसाठी त्या मुलीचा फोटो पोस्टरवर लावला होता। पेपर फोडणारे आणि मुलांना गैरमार्गाने पेपर लिहिण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पेपर फोडण्यावर तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या स्टुडंट्सचं मानसिक ताण प्लस ते 2 वर्षाची मेहनत साधी गोष्ट नसते ना। आणि त्यामुळे मग सरकार ते पेपर फोडणाऱ्यांना पण कळायला पाहिजे की असं कसं ते ही करू शकतात। मग त्यांच्यावर तर एकदम स्ट्रिक्टली कारवाई झाली पाहिजे। पेपर फोडणाऱ्यावर नक्की कारवाई झालीच पाहिजे, कारण आमच्यासारखे आज 21 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता आणि माझ्यासोबत 21 लाख विद्यार्थ्यांचं पण नुकसान होत आहे आणि त्या लोकांना कारवाई झालीच पाहिजे। आणि रिनीट प्रकरणामध्ये भी त्यांनी खूप जास्त दक्षता घेतली पाहिजे। नीटचा फुटलेला पेपर विकत घेणारं नांदेडमध्ये एक कुटुंब नाहीये। अनेक पाल्यांनी नीटचे फुटलेले पेपर विकत घेतल्याची चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे। एका कुटुंबाची चौकशी झाली असली तरी सुद्धा आणखी काही कुटुंबांची आणि विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण या पेपर फुटीच्या निमित्तानं नांदेडमधील हाच का नीट पॅटर्न असा सवाल उपस्थित केला जातोय। सीबीआयच्या पथकाने नांदेडमध्ये केवळ एका कुटुंबाची चौकशी केली असली तरी अनेक कुटुंब नांदेडमधील सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे। आपल्या पाल्यांसाठी अनेक पालकांनी या प्रकारे पेपर खरेदी केल्याचा संशय सीबीआयला आहे आणि त्याची संख्या ही मोठी असल्याची चर्चा आता नांदेडमध्ये सुरू झाली आहे। त्यामुळे असे गैरप्रकार करणारे पालक आणि कोचिंग क्लासेस संचालकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।